आमच्या घरामध्ये आहे ना, तरी सुभाष सगळ्यात छोटा होता आणि नंतर कितीतरी वर्षांनी त्यालाच मुलगी झाली. नंतर ती मुलगी इतकी आमच्या घरात सगळ्याची लाडकी झाली. मग खूप लाड तिला, सगळी लाड करायची. काका लाड करायचे, काकी करायचे, आजा आजी. आणि एक बाजा म्हणून कुत्रू होतं, इतकं लाडकं की बास पार. सारखं जिकडं जाईन तिकडं पार गालचाट, डोकं चाट, कान चाट, मांडीव बस. एक माणूसच होता आमच्या घरामध्ये, शिनेल आणि तो कुत्रू. दोन्ही घराला आमच्या घर पण आणलं त्यांनी, देव पण आणलं घरामध्ये. इतकं ते कुत्रू म्हणजे आम्हाला आता सुद्धा असे नातेवाईक सगळ्यांना असं रडायला येतं. बाजा म्हणून नाव होतं त्याचं. पण ते आणि शिनेल दोघं, त्या कुत्र्याचं कौतुक किती गावा आणि किती सांगावा. ती आणि शिनेल दोघं जिथं तिथं फोटो आहे त्याची. तुळशीपाशी कुठे खेळत असत, सायकलीवर बसली तर तो तिच्याजवळ येऊन उभा राहायचा. कुठे असं बाजा म्हणलं का बाजा आलाच. शेतात गेलं, हिला घेऊन गेलं शिनेलला, बाजा आमच्या पाठी बांधवर येऊन बसणार. मुलांना इतका तो हे करायचा, कधी कुणावर भुकला नाही, काय नाही काय नाही. इतकी नातवंड. तसाच तो कुत्रा होता आमचा, त्याचं नाव बाजा होतं. तर त्याचं आमच्या एका मुलाच्या पोराच्या लग्नात त्याचं नाव बाजीराव चाकणकर म्हणून असं पत्रिकात नाव टाकलं आम्ही. एवढा कुत्रा ते एक माणूस होतं. आणि तसंच त्या शिनेलला इतकं त्यांनी जीव लावला त्या कुत्र्यांनी की बास. जिथं खेळन तिथं ती सगळ्या नातवंडांना भोवताली ती फिरायचं, गुरु 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 गुरु. एक 4 नातवंड, तसं ते 5 जसं काय, एवढं लाडकं होतं. आणि मग ही तर लईच लाडकी सगळ्यांची. तिला कुणी कसं रडायचं किंवा काय, त्याला असं काहीच नाही. 3 वर्षाची ती 3 महिन्याची होती तशी आई तिची शाळेवर तिला टाकून घे. सकाळी जायची तर संध्याकाळीची यायची. इतकी शिनेल आहे ना, खूपच शिनेल नावाप्रमाणे. ती अजूनही तशीच आहे. तिच्या जे मनात येईल ते पुरंच करणार. तिला खूप असा एवढा जीव लावला की खरंच ना. मांडव कधीच माझ्या शेवटी राहिली नाही, कशीच नाही ना. अजूनही तिला आजीच लागती आणि तिला एकटीलाच आजी पाहिजे. असं कसं करायचं, तिला एकटीलाच आजी आजी माझी आजी माझी करीत राहते. आता मोठी झाली, सांगू का कोणत्या कोर्सला. नंतर तिला बालवडीला घातलं. बालवडीवरून ती वाकीच्या शाळेला वाकीच्या नाही, कोणती शाळा इकडं, ती शाळेला जायला लागली. शाळेला गेली तरी ती नंबर काढायची शाळेमध्ये. छोट्यापणापासून तिचं एवढी बक्षिसं जिंकल्यात तिने आता की ठेवायला जागा नाही आहे. खूप अशी ती हे ध्यान लई आहे तिला. आणि कलाकार तर खूपच आहे. जे म्हणा ते असं पाहिलं तर ते करून दाखवणार. ती मूर्त म्हणा, काही म्हणा, कविता बिविता कुठल्याही करून दाखवणार. एवढी हुशार निघली की बास, मुलापेक्षाही हुशार निघली. खूप हुशार आहे, बुद्धिमान आहे, चांगली. आणि आजी तर एवढी आडाणी आहे तिची, काय बोलावं तिचं. तिच्या इतकं बोलण्यासारखं काहीच नाही माझ्याजवळ. काय बोलू आता, राहिली नाही. नुसती आजी लागायची तिला. आजी, तिची आजी कोणी येऊन सोडली ना का मला इतकं गपचीप पळून यावं लागायचं. पण रडून रडून पार उलट्या करायची. पण तिला आजीच पाहिजे. आजी 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 करून करून पार घाबरी व्हायची. मी गपचीप निघून यायची आणि इथं येऊन सुद्धा मी गपचीप रडत बसायची तिच्यासाठी. एवढी ती शिनेल, तिला एवढी आजीची आवड असायची. तिला आई कळालीच नाही तर तिला काय म्हणायची. लहान, खूपच लहान. आजी म्हणजे तिला एक आईच वाटायची अशी. अजूनही तिला वाटत आजी माझी आईची. एवढा तिचा माझ्यावर जीव आहे. मी सगळी नातं. डॉक्टरच्या याला तिचा नंबर लागला. ते आता डॉक्टरच्या याला शेवटच्या वर्षाला आहे आता.